निमाणी बस स्टॉप समोरील श्री नाशिक पंचवटी पांजरपोळाची स्थापना सन 1878 मध्ये झाली असून या संस्थेला सुमारे 148 वर्षांचा इतिहास आहे. या संस्थेला निमाणी, चुंचाळे फार्म आणि पेठ रोड येथील तिन्ही केंद्रांमध्ये एकूण 1462 गोवंश आहे. त्यापैकी 423 देशी गायी असून गीर, डांगी तसेच संकरित जातीची जनावरे येथे सांभाळली जातात. मी पंचवटी फार्म येथे पांजरपोळ येथे काम करतो आणि मी जवळ-जवळ आता 17 ते 18 वर्षापासून इथं जॉबला आहे आणि आमच्या इथं देशी गाय म्हणून गीर गाई आहेत. गीर गाईंमध्ये 160 जनावरं आहेत गिरीचे आणि आमच्याकडे गीर गाईचं दूध सध्या आमचं रोजचं 105 च्या आसपास आहे. 105 लिटर ॲव्हरेज आहे. आणि इथं चाऱ्याचं म्हणजे आमचं स्वतःची पांजरपोळची शेती असल्यामुळं आम्हाला चारा तिकडनंच येतो. पंचवटी पांजरपोळातील जनावरांसाठी दररोज सुमारे 3.5 ते 4.5 टन चाऱ्याची आवश्यकता भासते. येथील देशी गायीमधून दररोज सुमारे 125 लिटर दूध उत्पादन होत असल्याची माहिती देण्यात आली. तरी साधारण आमचे इथे 350 जनावरांचा संगोपन करत आहे आम्ही. त्यांना व्यवस्थित रोजचा चारा पुरवठा होतो. त्यांचं व्यवस्थित संगोपन करतो. साधारण इथे 10 ते 15 माणसं आहेत कामाकरिता. त्यांना रोजचा चारा लागणारा चारा हा व्यवस्थितपणे त्यांना दिला जातो. गाईचे व्यवस्थितपणे संगोपन केले जाते. साधारण 350 जनावरं, त्याच्यामध्ये देशी जनावरं हे 160 आहेत गीर गाईचे. त्यांचं दूध जवळजवळ 125 लिटर आहे. त्याचा आम्ही चांगल्या पद्धतीने तुपासाठी वापर करत आहे आणि ते दूध आणि तूप आपल्या आरोग्यासाठी एक औषधी म्हणून मानले जाते. पांजरपोळातील सर्व जनावरांचे नियमित लसीकरण, औषधोपचार आणि आरोग्य तपासणी केली जाते. संस्थेमध्ये सध्या 16 कर्मचारी कार्यरत असून जनावरांची देखभाल आणि व्यवस्थापनाची जबाबदारी ते पार पाडत आहेत. प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, आपलं नाशिक.